ओम नमः शिवाय. ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्यता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं. जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं मतिशान्तिशीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोध सेतुकरम्. ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः. संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगाऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी वंदन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ग्रंथाचं पान नंबर 169. आपण कालच्या भागामध्ये मनोमय द्वैत बघितलं. ईश्वरानं केलेलं द्वैत आणि आपल्या मनानं केलेलं द्वैत हे कसं हे आपण काल बघितलेलं आहे. मनानं केलेलं जे द्वैत आहे ते दुःख देतं आणि ईश्वरानं जे द्वैत निर्मिती केली त्याचा काहीच परिणाम होत नाही, ती दुःखाला कारणीभूत होत नाही. आपल्या मनानं आपण जे मोह उत्पन्न केला माझं म्हणून तेच दुःखाला कारणीभूत होतं. त्यालाच मनोमय द्वैत असं म्हटलेलं आहे. पुढी शिष्याचा प्रश्न आहे. शिष्य म्हणतो हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत ईश्वरानं करून ठेवलेलं आहे त्याचे निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही तर ते ज्ञान मानस द्वैतास कसे निवृत्त करू शकेल ते सांगावे. हे बाहेरचं जे द्वैत आहे म्हणजे ईश्वरानं निर्माण केलेलं जग, सगळं जग हे बाहेरचं जे दिसतंय ते ईश्वरानं करून ठेवलेलं आहे आणि त्याचे निवारण केल्याशिवाय ईश्वरानं केलेलं जग आहे त्याचं निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचं जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही. ही दिसतंय ते जग अद्वैत आत्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. जोपर्यंत जग दिसतं तोपर्यंत होऊ शकत नाही तर ते ज्ञान मानस द्वैतास कसे निवृत्त करू शकेल ते सांगावे. ही जग निर्माण केलं ईश्वरानं म्हणूनच मानस द्वैत निर्माण झालं असं शिष्याचा प्रश्न आहे. आणि मग ही जी जग ईश्वरानं निर्माण केलेलं आहे तर ह्या जगामुळंच मानसद्वैत निर्माण झालेलं आहे आणि ह्याचं निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचं ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. मनातून जगाला हाकलून दिल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही असं सद्गुरू सांगतात. म्हणजे मनामध्ये मी आत्मा आहे ह्याचा दृढ निश्चय झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही आणि मनोमय द्वैत निवृत्त झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. मग गुरु शिष्य काय म्हणतो, जर हे जे द्वैत आहे
ईश्वरानं उत्पन्न केलेलं द्वैत, ते त्या द्वैतामुळंच मनोमय द्वैत उत्पन्न झालं. मग हे ईश्वरानं केलेलं द्वैत निवृत्त झाल्याशिवाय मनातलं द्वैत निवृत्त कसं होईल, असा प्रश्न आहे शिष्याचा. मिथ्यरूप जग मिथ्यरूप माना असं तुम्ही सांगायलाच सद्गुरू, परंतु असे केवळ जाणल्याने अद्वैतरूप आत्म्याचे ज्ञान होते. सद्गुरूच्या उपदेशाने जे द्वैत मिथ्यरूप आहे असे केवळ जाणल्याने अद्वैतरूप आत्म्याचे ज्ञान होतच सद्गुरू सांगत आहेत. आधी प्रश्न कळावा. हे बाहेरचं दिसू लागलेलं जी जग आहे, जग म्हणजे भौतिक प्रपंच सगळा, जेवढा भौतिक प्रपंच जेवढा डोळ्याला दिसतो ते सगळाच प्रपंच ह्या जो आहे ही ईश्वरानं निर्माण केलेला आहे. म्हणजे ईश्वरानं हे द्वैत निर्माण केलेलं आहे आणि ह्याचं निवारण ही भौतिक प्रपंच माझा नाही आणि ते मी नाही, तर ह्याच्यापेक्षा मी आत्मा वेगळा आहे असं अद्वैत आत्म्याचं जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही, तर ते ज्ञान मानसिक द्वैतास कसे निवृत्त करू शकेल. थोडा अवघड आहे. ईश्वरानं केलेलं जग नष्ट झाल्याशिवाय मनातलं द्वैत नष्ट होत नाही असा त्याचा सरळ प्रश्न आहे. ईश्वरानं जग निर्माण केलं आहे आणि त्याच्यामुळंच ह्या जगातल्या लोकांना, म्हणजे माझी बहीण, माझी आई, माझा मुलगा, हे जे आपण म्हणतो ते ईश्वरानं केलेलं जगत आहे म्हणूनच म्हणतो. आणि असं ईश्वरानं केलेलं जी जगत आहे त्याच्यामध्ये अहंता ममता, ती जगाचा नाश झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. ही भौतिक प्रपंच मी नाही आणि माझा नाही, किंवा हे पंचमहाभूताचे जे तत्व आहेत आपल्या शरीरामध्ये, डोळे, कान, सगळेच हे जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, अंतःकरण, 4 अंतःकरण, हे जे आहे हे मी नाही आणि माझं नाही असं म्हणल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही असं तुम्ही सांगितलं. तर मग ही नाही कसं म्हणावं असा शिष्याचा प्रश्न आहे. हे आहे म्हणून तर द्वैत उत्पन्न झालं. ही सगळे नाते आहेत, अहंता ममता, मी आहे आणि माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, ही उत्पन्न केलं म्हणून तर मी त्याला माझं म्हणू लागलो. हे जर ईश्वरानं केलेलं द्वैत नष्ट झालं तरच ही मानसिक द्वैत, मानस द्वैताची नष्ट होईल, नाही तर नाही. ते कसं नष्ट होईल ते मला समजून सांगा असा शिष्याचा प्रश्न आहे. तर हे ज्ञान मानस द्वैतास कसे निवृत्त करू शकेल ते सांगावे. ईश्वरानं केलेलं जग निवृत्त झाल्याशिवाय मानस द्वैत निवृत्त कसं होईल ते मला सांगा असा प्रश्न आहे शिष्याचा, सरळ थोडक्या शब्दात. तर गुरु काय म्हणतात, असत रूप बाहेरच्या द्वैताचे निवारण केल्या वाचून, असत रूप जग सत्य का असत्य, ओम नमः शिवाय, जग सत्य का असत्य, हँड रेस करायचा, चुकीचं उत्तर अजिबात द्यायचं नाही. जग सत्य का असत्य, नंदा काकी बोला, थोडक्या शब्दात उत्तर द्यायचं स्पष्ट. का असत्य आहे जग? एका काळात आहे, एका काळात नाही. मग कधी आहे आणि कधी नाही? वर्तमान काळात आहे, भूत आणि भविष्य काळात नाहीये. हां, जास्त भूतकाळात पण आहे, पण उत्पत्ती व्हायच्या आधी नव्हतं, आणि जेव्हा विनाश होईल सृष्टीचा, ह्या महाप्रलय होईल त्याच्यानंतर ते राहणार नाही. म्हणून काकी म्यूट करायचं लगेच, खरखर वाजते ते. तर म्हणून जग असत्य आहे. असद्रूप बाहेरच्या द्वैताचे निवारण केल्या वाचून, असत्य जग आहे आणि असतरूप
द्वैतही द्वैताचं निवारण केल्या वाचून सद्गुरूच्या उपदेशाने हे द्वैत मिथ्यरूप आहे असे केवळ जाणल्यानेच अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. सद्गुरू सांगू लागलेले आहेत, ईश्वरानं निर्माण केलेलं जे जग आहे ते जग आत्मज्ञानाला काहीच अडथळा आणत नाही. का आणत नाही? तर जगसुद्धा कसं आहे, असंच रूप आहे, ते कल्पित आहे. कसं कल्पित आहे? तर जसं रज्जूवर सर्प भासला, रज्जूवर सर्प भासला, मग सर्प खरा नाही, तर ते कल्पित आहे. एका काळात आहे आणि एका काळात नाही. मग हे जगसुद्धा ब्रह्म जी आहे त्या ब्रह्मावर जग भासत आहे. तर जग नाहीच, ते भासमान आहे. आपण ती बघितलेलं आहे. असं रूप बाहेरचं द्वैताचे निवारण केल्याशिवाय, केल्या वाचूनच गुरुशास्त्राच्या उपदेशाने, मग ह्या असं रूप जी जग आहे त्याचं निवारण कशानं होतं? तर ही जग तर आहे, पण गुरुशास्त्राच्या उपदेशानं द्वैत मिथ्य रूप आहे असं केवळ जाणल्याने जग खोटं आहे ही जर जाणलं तर झालं, जगाची निवृत्तीच झाली. हे खोटं हे लक्षात आलं की त्याची निवृत्ती आपोआपच होते. जसं रज्जूवर सर्प भासला बघा, मग जेव्हा रज्जूचं ज्ञान झालं आपल्याला, त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला ती सर्प आहे असं वाटतं का? तर वाटत नाही. कारण ज्ञान झालं, कळालं इथं रज्जूच पडलेली म्हणून. तसंच गुरु सांगू लागलेले आहेत, जी भौतिक प्रपंच ही बाहेरच्या ह्या द्वैताचे भौतिक जी प्रपंच ही जे द्वैत आहे ते त्याचं निवारण केल्या वाचून, त्याचं निवारण करण्याची गरजच नाही, त्याचं निवारण केल्या वाचूनच, आणि आपण करू पण शकत नाहीत. आता साप आहे तिथं दिसायला आहे आपल्याला रज्जूवर, तर त्या सापाला आपल्याला मारता येत नाही, ती बिळात पळून जात नाही, काहीच नाही. आपल्याला जेव्हा आपण बाहेरून आलो, आपल्याला तिथं साप, मंद अंधकाराच्या प्रभावामुळे साप दिसला, आपल्याला भीती वाटली, धडधड वाटू लागलं, भीती वाटली, आणि त्या भीतीमुळं सगळं शरीराचं नियंत्रणसुद्धा बिघडतं, श्वास चलतो, त्याचा परिणाम अंतकरणावर होतो. मग त्याची निवृत्ती करायची त्या सापाची, तर मधी जाऊन बॅटरी आणली, लाकूड हातात घेऊन आला त्याला मारण्यासाठी, म्हणून त्याची निवृत्ती करण्यासाठी. पण जेव्हा बॅटरी लावली की मग त्या लाकडानं त्या सापाला मारण्याची गरज आहे का हो? ओम नमः शिवाय. लाकूड घेऊन आलाय तो, मारायचा आहे साप म्हणून, आणि बॅटरी लावून बघितलंय, आणि आता लाकडानं त्याला मारायची, त्याला निवृत्त करण्याची आवश्यकता आहे का? ओम नमः शिवाय. बंदा नाही मारायची गरज नाही. का नाही मारायची गरज? साप तर आहे ना तिथं, दिसला आपल्याला, भासला तो साप नाही. हां, ती आपोआपच निवृत्त झाला. तिथं नव्हताच तो बिळात गेला नाही, पळून गेला नाही, आपल्याला चावला नाही, काहीच नाही, तर आपोआप निवृत्त झाला. तसं जगतसुद्धा आहे. सद्गुरू सांगू लागलेले आहेत, निवारण केल्या वाचून. ही सद्गुरूचा उपदेश घेतला की जगताची निवृत्ती आपोआपच होते. कारण का होते? तर जगतसुद्धा कसं आहे, जसा साप कल्पित आहे त्या रज्जूवर, तसं जगतसुद्धा ब्रह्मावर कल्पित असल्याकारणानं जगत आपोआपच निवृत्त होतं. पण कशानं निवृत्त होतं? तर सद्गुरूच्या उपदेशाने ते द्वैत मिथ्यरूप आहे असे केवळ जाणल्याने अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. ही जी जगत डोळ्याला दिसतंय, भासमान आहे, हे जगत खोटं आहे असं जाणलं की तेवढं जाणणं म्हणजेच आत्मज्ञान आहे, दुसरं काहीच नाही. इथं काहीच करायचं नाही. वेदांताच्या पहिल्या भागामध्ये जेव्हा आपण कर्म करतो
आपण कर्म करत असताना मात्र आपल्याला प्रयत्न करावा लागतो, कर्म करावं लागतं, उपासना करावी लागते. अंतःकरण निर्मळ होतं कर्म उपासनेनं. संकल्प विकल्प उपासनेनं येत नाहीत, म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. आपल्या मनामध्ये असं आहे का तसं आहे, बरोबर आहे का चूक आहे, असे जे संकल्प विकल्प येतात ते उपासनेनं येत नाहीत. त्याची निवृत्ती होते, कर्मानं पापाची निवृत्ती होते. आणि वेदांत म्हणजे तिसरा भाग, अंतिम भाग जो वेदाचा आहे, ज्ञान. ह्या ज्ञानाला मात्र काहीच करण्याची आवश्यकता नाही. हात मळवायचा नाही, पाय मळवायचा नाही, कुठं जायचं नाही, काहीच करायचं नाही. ठाईचं बसून एकचित्त करायचं आहे. आणि एकचित्त करून आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्यालाच करून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला होतं ना, तेव्हा ह्या जगामध्ये 3.5 कोटी तीर्थ सांगितले शास्त्रानं. आणि आपल्या अंगावरसुद्धा, ह्या शरीरावरसुद्धा 3.5 कोटी रोम आहेत. रोम म्हणजे अंगावरचे जे केस, छोटे छोटे 3.5 कोटी केस आहेत आपल्या अंगावर. म्हणजे ब्रह्मांडात आहे तेवढं पिंडात भरलेलं ईश्वरानं. आणि ह्या जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत. आत्मज्ञान जर झालं तर सगळं पूर्णच तीर्थाचं स्नान झालं, त्या कुठलंच तीर्थ राहिलं नाही. सगळे विश्वातले तीर्थ ह्या आत्मज्ञान जर केलं, ह्याच्यामध्ये जर स्नान केलं, सगळ्याच तीर्थाचं स्नान झालं. ठाईचं भसून करा एकचित्त, आळवावा भगवंत आवडीने. इथंच बसून आत्मज्ञान जेव्हा आपण करून घेतो, तेव्हा जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. आपल्या रोमामधून ते ज्ञान प्रगट होतं. बघा तुम्ही, अंतःकरणात एखादी जर आपल्याला पटलं खूप अंतःकरणाला, तर अंगावर शहारे येतात, सगळे रोम अंगावरचे उभे राहतात आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहतात. तेच तीर्थ आहेत सगळ्यात मोठे तीर्थ. आपलं अंतःकरण निर्मळ होतं, तीर्थाचं स्नान होतं. ही आत्मज्ञानातच सगळं भरलेलं आहे. सुरुवातीचा काळ जो असतो तो कर्म करण्याचाच काळ असतो. कर्म केल्याशिवाय अंतःकरण शुद्धी होत नाही. उपासना केल्याशिवाय संकल्प विकल्प किंवा मनाचा भ्रम जी आहे, भ्रमिष्ट जी मन झालेलं आहे, आपल्याला कळतच नाही देव कोण आहे, आपण कोण आहेत, देव कुणाला म्हणावं, मंदिरात आहे का, कोणत्या मंदिरात आहे. आपण हजारो मंदिरं हुडकीत फिरतो. खरा तर एकच देव आहे आणि तो शिव आहे. शिव म्हणजेच ब्रह्म आहे. पण वेगवेगळ्या, तुझा वेगळा देव, माझा वेगळा देव म्हणून भांडण करीत बसतो. एकच आत्मदेव, जाती धर्म कोणताही असू द्या, पण आत्मा मात्र सगळ्यामध्ये एकच आहे आणि तेच ब्रह्म आहे. आणि त्याचंच ज्ञान करून घेतल्यावर आपणच देव झालो. देवाचं दुसऱ्या साधना करायची गरजच नाही, तर मीच देव आहे, मीच ब्रह्म आहे, असा आपल्याला परिचय येतो. म्हणून सद्गुरू सांगत आहेत, अद्वैत असं ध्रुप बाहेरच्या द्वैताचे निवारण केल्या वाचून गुरुशास्त्राच्या उपदेशाने हे द्वैत मिथ्य रूप आहे असे केवळ जाणल्यानेच अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. कशाने अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते? हँड करा. कशानं होतं? अद्वैत रूप जो आत्मा आहे, दोन नाही एकच आहे आत्मा, त्याचं ज्ञान कशाने होतं? ओम नमः शिवाय. लक्षात आलं नाही का? बोला काकी, कशानं होतं ज्ञान? ओम नमः शिवाय. सुनीता, कशानं होतं अद्वैत रूप आत्म्याचं ज्ञान? ओम नमः शिवाय. गुरुशास्त्राच्या उपदेशाने द्वैत मिथ्य रूप केवळ जाणल्यामुळेच अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. द्वैत मिथ्य रूप आत्मा गुरुचा केवळ जाणल्यानेच अद्वैत रूप
अद्वैत रूप आत्म्याचे ज्ञान होते. बरं. गुरुशास्त्राच्या उपदेशाने हो. अद्वैत रूप सद्गुरूशिवाय आपल्या आपल्या मनानं आपण अभ्यास करून ज्ञान होत नाही. जेव्हा शास्त्र सद्गुरूच्या मुखातून आपण ऐकू तेव्हाच आत्मा किती अद्वैत, आत्मा किती आहे, दोन आहेत का एक आहेत? आत्मा तर आत्मा एकच आहे, अद्वैत आहे. आणि तो कसा एक रस आहे आणि सगळीकडं तोच पसरलेला आहे. जसा सूर्याचा प्रकाश आहे, सूर्य उगवल्याबरोबर अंधकार नष्ट होतो आणि सूर्याचा प्रकाश सगळीकडं असतो. तो सूर्याचा प्रकाश, मग जो सूर्याचा प्रकाश बाहेर आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सूर्याचा प्रकाश आहे बघा, मग तो तो वेगळा आहे का हो? ओम नमः शिवाय. बाहेरचा सूर्याचा प्रकाश आणि आपल्या घरात आलेला सूर्याचा प्रकाश वेगळा आहे का एक आहे? एकच आहे. हां, दोन्ही प्रकाश जसा एकच आहे. आपल्या घरातला सूर्याचा प्रकाश, बाहेरचा सूर्याचा प्रकाश, किंवा आपल्या शेजाऱ्याच्या घरातल्या सूर्याचा प्रकाश, त्यांच्या घरातला प्रकाश वेगळा आणि आपल्या घरातला प्रकाश वेगळा आणि बाहेरचा प्रकाश वेगळा, असं आहे का? का सगळा प्रकाश एकच आहे का वेगळा वेगळा आहे? सगळा प्रकाश एकच आहे. तसंच आत्मासुद्धा आहे. आत्मासुद्धा सगळीकडे एकच आहे, अद्वैत आहे आत्मा, दोन नाहीच, एकच आहे. जेव्हा आत्मा एकच आहे हे आपल्याला ज्ञान होईल ना, तेव्हा तुम्ही आणि मी असं वेगळेपण त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही, त्याची समदृष्टी झालेली असते. असे साधू संत असतात. आपल्याला सुद्धा तिथपर्यंत जायचं आहे, पण जाणं निर्धार केला तरच सोपं आहे, नाही तर नाही. जोपर्यंत संसार आपण आहोत तोपर्यंत आपण तिकडं जाऊ शकत नाही. संसाराचा त्याग झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. अहंता ममता निघून गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही. मी आत्मा आहे असा मनाचा निर्धार झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, मोक्ष प्राप्त होत नाही. जसं बघा, आपल्याला मनामध्ये अनेक विचाराचा जर गोंधळ घातलेला असेल, अनेक विचार आहेत आपल्या मनामध्ये, तर आपल्याला शांत झोप लागत नाही. जेव्हा विचाराची निवृत्ती होते तेव्हाच शांत झोप लागते. तसं संसारातल्या, ही संसार माझा आहे, ही कटकटी सगळ्या माझ्या मागं लागलेल्या आहेत आणि मी आणि माझं, ही अहंता आणि ममता, ह्याला आपण पकडलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होतच नाही. ह्याला सोडून दिलं तरच होतं. आपण काल दृष्टांत बघितला. घर सोडावं लागतं, पुन्हा रिक्षा सोडावा लागतो. रिक्षात बसून गेल्यानंतर पुन्हा रिक्षा सोडून देऊन पुन्हा एस टी पकडावी लागते, ती पण सोडावी लागते. तसं प्रपंचातलं हे 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हा देहादिक, ही माझं मी नाही आणि ही माझं कोणीच नाही. मग माझा कोण आहे? तर मी देवाचा आणि देव माझा, मी देवाचा देव माझा असं आहे. आणि ही सुद्धा द्वैतपणा संपूर्ण जाऊन देवच मी आहे असं आपण जेव्हा आपली वृत्ती होते तेव्हाच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि ह्यालाच मोक्ष असं म्हणावं. कळालं का? शिष्याचा प्रश्न काय होता आणि उत्तर काय दिलं? प्रश्न सांगता येईल का शिष्याचा? काय प्रश्न विचारला होता शिष्यानं? ओम नमः शिवाय. बाहेरच्या द्वैताची निवृत्ती झाल्याशिवाय मनाचं द्वैत कसं निवृत्त होईल असा प्रश्न होता शिष्याचा. सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे. बाहेरचं द्वैत सद्गुरूच्या आणि शास्त्राच्या उपदेशानं आपोआपच निवृत्त होतं आणि ते द्वैत निवृत्त झालं की अद्वैत असणाऱ्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला होतं. बाहेरचं द्वैत निवृत्त आपोआप होतं. ते कसं? जसं दुरीचं अधिष्ठान ब्रह्म, ही जगत दिसायलेलं आहे बघा, आपल्याला समोर दिसतंय जगत, परंतु जगतसुद्धा
ब्रह्म असल्याशिवाय दिसत नाही. जसं जिथं दोरी पडलेली नाही तिथं साप दिसतो का हो? मंद अंधकार आहे तरीसुद्धा दोरी पडल्याशिवाय, दोरी हे अधिष्ठान आहे, अधिष्ठानाशिवाय अध्यस्त वस्तू भासत नाही. तिथं जसं सर्पाला अधिष्ठान काय आहे? ओम नमः शिवाय. सर्पाला अधिष्ठान काय? ओम नमः शिवाय. रज्जू हां, दोरी आहे. अधिष्ठान कशाला म्हणावं? जसं पेरुका रूपाने स्थित पडलेला आहे, अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे, त्याला अधिष्ठान म्हणावं. सर्प शब्द तिथं कशाला घातला? सर्प शब्द आहे का तिथं? अधिष्ठानाचं लक्षण सर्प नाही घातलं, जो निर्विकार रूपाने म्हणलं हां, स्थित पडलेला आहे, अविद्याकृत कार्याला आधार किंवा आश्रय आहे असं म्हणलं. जो निर्विकार रूपानं स्थित आहे, पडलेला नाही जगत, जो निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे. निर्विकार रूपानं ब्रह्मसुद्धा आहे. ब्रह्म निर्विकार रूपाने स्थित आहे आणि कशाला आश्रय आहे? जगाला आश्रय आहे ब्रह्म. जगाचं अधिष्ठान काय आहे? का की जगाचं अधिष्ठान कोण आहे? जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे. हां, आणि सर्पाचं अधिष्ठान रज्जू. सर्पाचं अधिष्ठान रज्जू दोरी आहे. सर्पाचं अधिष्ठान रज्जू आहे. तर अधिष्ठानाचं लक्षण काय? अधिष्ठानाचं जो स्वतः निर्विकार रूपाने स्थित आहे. 1. 2. अधिकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे, त्याला अधिकृत नाही, अविद्याकृत. हो. अविद्या म्हणजे अज्ञान. आधी म्हणजे आधी नाही, अविद्या म्हणजेच अज्ञान. माझं चुकलं. अविद्याकृत कल्पित कार्याला म्हणजे एक जरी शब्द चुकला ना तरी त्याचा अर्थ खूप वेगळा होतो. ही वेदांत शास्त्र आहे. त्यामुळे एक जरी अक्षर चुकलं तरी त्याचा अर्थ वेगळाच होऊन बसतो. अधिकृत नाही तर अविद्याकृत. अविद्या शब्दाचा अर्थ अज्ञान. म्यूट करा. अज्ञान आहे. म्हणून अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे, त्याला काय म्हणावं? अधिष्ठान म्हणावं. मग रज्जू ही सर्पाला अधिष्ठान आहे, ब्रह्म ही जगताला अधिष्ठान आहे. पण रज्जूवर सर्प कसा दिसतो? का दिसतो? तर रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रित. रज्जू उपहित चैतन्य कशाला म्हणावं? लिहून दिलं बघा त्या दिवशी, आहे का लक्षात? रज्जू उपहित चैतन्य कशाला म्हणावं? काकी बोला, हँड रेस केलेला आहे, बोला. रज्जू उपहित चैतन्य. ओम नमः शिवाय. रज्जू जेवढी असते त्या भागाच्या चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असे म्हणावे. हां, बरोबर आलं. असा शब्द सोडायचाच नाही कोणताच. चुकून झालं. रज्जू जेवढी जमिनीला टेकलेली आहे तेवढ्या भागातल्या चैतन्याला, भागाला सुद्धा नाही, त्या भागातलं जे चैतन्य आहे त्याच चैतन्याला रज्जू उपहित चैतन्य असं म्हणावं. आणि ती रज उपहित चैतन्यच काय करतं? शोभ पावतं आणि सर्पाचा आकार धारण करतं. दोरीवर सर्प जे दिसतो रज्जूवर, ते रज्जू उपहित चैतन्य जी आहे ते शोभ पावून म्हणजे कार्य करण्यास प्रवृत्त होतं. शोभ पावतं म्हणजे काय करतं? तर कार्य करण्यास प्रवृत्त होतं ते चैतन्य. आणि त्या रज्जूचा आश्रय घेऊन ते चैतन्य सर्पाचा आकार धारण करतं. रज्जू उपहित चैतन्याच्या आश्रितच तुला अविद्या असते. तुला अविद्या म्हणजे जे रज्जूच्या आधीवर जे सर्प दिसतो, रज्जू अधिष्ठान आहे, त्याच्यावर जो सर्प दिसतो ती कोण दाखवतं? तर रज्जू उपहित चैतन्य शोभ पावून त्या सर्पाचा आकार धारण करतं. तसं जगत आहे. ही दृष्टांत जगत समजून देण्यासाठीच सांगितलेला आहे. ब्रह्मावर जगत आहे आणि ही जगत
मिथ्या असल्याकारणानं ही मनोमय द्वैताचीच निवृत्ती करावी लागते. जगताची निवृत्ती करण्याची काही आवश्यकता नाही. कशा करता तर आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता. आलं का लक्षात? पुढे शिष्य पुन्हा प्रश्न विचारतो. शिष्य म्हणतो, बाह्यद्वैत मिथ्यरूप आहे असे जाणल्यानेच अद्वैत ज्ञान होत नाही, तर द्वैताच्या निवारणाने म्हणजे बाहेरचे द्वैत जग मुळी पाहण्यातच येणार नाही असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते. त्या वाचून होत नाही, यासाठी बाह्यद्वैताचे निवारण केले पाहिजे ना. शिष्य पुन्हा प्रश्न विचारित आहे, बाह्य जी द्वैत आहे मिथ्यरूप आहे. खरं आहे ती, तुम्ही खोटं ही जगत सगळं मिथ्या आहे म्हणजे खोटं. बाह्य द्वैत मिथ्यरूप आहे असे जाणल्याने अद्वैत ज्ञान होत नाही. नुसतं जाणल्याने ज्ञान होत नाही, अद्वैत ज्ञान होत नाही. नुसतं माहिती झालं आपल्याला तर अद्वैत ज्ञान होत नाही. तर त्याचं काय करावं लागतं? माहिती होऊन जमतं का? नुसतं माहिती झाले, माहिती आहे आपल्याला कपिलधारला जाताना कसं जायचं, कुठून जायचं, का म्हणजे आधी घरातून बाहेर जायचं, बसस्टँडला जायचं, पुन्हा तिथून बसायचं, माहिती झालं आहे. पण माहिती होऊन उपयोग आहे का? माहिती होऊन उपयोग नाही. बाह्य द्वैत मिथ्यरूप आहे असं जाणल्यानेच अद्वैत ज्ञान होत नाही, तर द्वैताच्या निवारणानेच म्हणजे बाहेरचे द्वैत जगमुळी पाहण्यातच येणार नाही असे केल्यानेच अद्वैत ज्ञान होते. त्या वाचून होत नाही, यासाठी बाह्यद्वैताची निवारण केले पाहिजे ना. पुन्हा तसाच प्रश्न विचारला शिष्यानं. गुरुदेव, नुसतं बाह्यद्वैत नाही असं जाणल्यानं द्वैताची निवृत्ती होत नाही, ही मनोमय द्वैताची. तर ती निवारण करण्यासाठी जगमुळी नाहीच असं वाटायला पाहिजे, किंवा पाहण्यातच येत नाही असं केल्याने अद्वैत ज्ञान होते. नाहीच असा निश्चय झाला पाहिजे, किंवा ती पाहण्यातच येत नाही म्हणजे दिसलंच नाही पाहिजे. असं झालं तरच हे मनोमय द्वैताची निवृत्ती होईल, नाहीतर नाही. त्या वाचून होत नाही, यासाठी बाह्यद्वैताचे निवारण केले पाहिजे ना. त्यासाठी बाह्यद्वैताचं निवारण केलं पाहिजे असं प्रश्न विचारलेला आहे. गुरु सांगतात, बाह्यद्वैताच्या निवारणे करून जर अद्वैत ज्ञान होत असेल तर सुसुप्त अवस्थेत व प्रळयकाळी प्राण्याची एकचित्तही प्रयत्न केल्या वाचून त्याचा समग्र बाह्यद्वैताची निवृत्ती आपोआप होते. सुसुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे झोपीमध्ये बाह्यद्वैत काहीच दिसत नाही. माझी बहीण, माझा भाऊ असं काहीच म्हणत नाहीत आपण. ही मनोमय द्वैत पण नसतं आणि जग पण दिसत नाही. ईश्वरानं केलेलं जे द्वैत आहे जग, ते जग पण दिसत नाही. तर मग असं न दिसल्यानं आत्मज्ञान होतं का, असं सद्गुरू सांगत आहेत. शिष्य विचारतो की ही जग नाही दिसायला पाहिजे, नाही दिसलं तरच त्याची निवृत्ती होईल, त्या वाचून होतच नाही. मग गुरु म्हणतात, झोपीमध्ये बाह्य जगत दिसत नाही. ईश्वराने केलेलं जे जगत आहे झोपीमध्ये दिसतं का? तर नाही दिसत. अद्वैत होत असेल तर मग सुसुप्ती अवस्थेत किंवा प्रलय झाल्यानंतर सुद्धा जगाचा नाश होतो, तेव्हा सुद्धा हे जगत दिसत नाही. प्राण्याची एकचित्तही प्रयत्न केल्या वाचून त्याचा समग्र बाह्यद्वैताची निवृत्ती आपोआपच होते. काहीच प्रयत्न करण्याची गरज नाही, तर त्याची निवृत्ती आपोआपच होते. यासाठी त्यास त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. झोपीमध्ये सुद्धा द्वैत नाही दिसलं तर अद्वैत आत्म्याचं ज्ञान झालं पाहिजे. पण तसं होतं का? तर होत नाही. परंतु त्यावेळी ज्ञान होण्याची साधने ही गुरु आणि शास्त्र त्याच्या अभावामुळे त्यास अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही. झोपीमध्ये ज्ञान का होत नाही?
तर बाहेरचं जगत तर दिसत नाही झोपेमध्ये. मग ज्ञान का होत नाही? तर तिथं कोण सद्गुरू नसतात आणि तिथं शास्त्र पण नसतं. त्यामुळं आणि शास्त्र आणि सद्गुरू असल्याशिवाय आत्मेचं ज्ञान होत नाही. परंतु त्यावेळी ज्ञान होण्याची साधने जी गुरु आणि शास्त्र त्याच्या अभावामुळे, अभाव म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे असणे, त्यास अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही. आणि ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नसल्यामुळे मोक्षही होऊ शकत नाही. ज्ञान जर नसेल तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नाही. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मोक्ष कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची सुख प्राप्ती, त्याला मोक्ष म्हणावं. मोक्ष म्हणावं. मग तिथं झोपीमध्ये शिष्यानं प्रश्न काय विचारला की बाहेरचं जग नाही दिसायला पाहिजे. ही जग दिसतं तोपर्यंत या मनद्वैताची निवृत्ती होत नाही. ईश्वरानं निर्माण केलेलं जग आहे आणि ते दिसतं तोपर्यंत मनमय द्वैताची निवृत्ती होत नाही. ती कशी होईल? तर सद्गुरू सांगतात, झोपीमध्ये जग दिसतं का? बाहेरचं हे आपण झोपी गेलो तर दिसतं का हे जग, गावं जी आहे ती दिसतं का झोपीमध्ये? तर दिसत नाही. मग तिथं जग दिसत नाही ना. शिष्याचा प्रश्न होता, जग नाही दिसलं तरच मनोमय त्याची निवृत्ती होते, नाही तर होतच नाही. मग गुरु सांगतात, झोपेमध्ये जग दिसत नाही. मग तिथं जग दिसत नाही तेव्हासुद्धा आपल्याला तिथं आत्मज्ञान होत नाही. जग नाही दिसल्यानं आत्मज्ञान होत नाही. तर तिथं का आत्मज्ञान होत नाही? तर तिथं शास्त्र आणि सद्गुरू नसतात. आणि शास्त्र आणि सद्गुरू ही आत्मज्ञान करून देण्याचे 2 साधनं आहेत. म्हणून ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होतच नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजेच आत्मज्ञान आहे. आणि आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष आहे. तर अद्वैत ज्ञान होईल असं म्हणणे व्यर्थ आहे. शिवाय ईश्वराने उत्पन्न केलेले हे बाह्य द्वैत दृष्टीस पडते, ते म्हणजे अद्वैत ज्ञानाला कोणत्याही रीतीने अडथळा करते असेही नाही. ईश्वरानं जग उत्पन्न केलं ते अद्वैत ज्ञानाला अडथळा करतच नाही. आपलं मनोमय द्वैतच अद्वैत ज्ञानाला अडथळा करतं. साधू संत बघा तुम्ही, विरक्त असतात, त्यांनासुद्धा नाते असतात, पण ते त्याच्यामध्ये लिप्त झालेले नसतात. मनोमय द्वैताची त्यांनी निवृत्ती केलेली असते गुरुशास्त्राच्या उपदेशानं. म्हणून ईश्वरानं केलेलं जे द्वैत आहे ती आत्मज्ञानाला अडथळा करत नाही असं सांगू लागलेले आहेत. तर कोणतं द्वैत मग आत्मज्ञानाला अडथळा करतं? ओम नमः शिवाय. कोणत्या द्वैतामुळं आपल्याला आत्मज्ञानाला अडथळा येतो? सुनंदाताई बोला. ओम नमः. मनोमय द्वैतामुळे. काय मनोमय द्वैतामुळं? पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. काय मनोमय द्वैत? मनोमय द्वैतामुळं आपल्याला अडथळा येतो. येतो का येत नाही? मनोमय द्वैतामुळे अडथळा येतो. बरोबर आहे. येतो म्हणजे येत नाही, येतो, अडथळा येतो. इथं काय सांगत आहेत? ईश्वरानं उत्पन्न केलेली जी जगत आहे ही जगत अडथळा करतं का नाही? मनोमय द्वैताने अडथळा येतो. मग अडथळा कशाने येत नाही? बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे, चुकीचं नाही. निर्माण केलेले जगत आहे त्याच्यामुळे अडथळा येत नाही. बरोबर आहे. ईश्वरानं जे उत्पन्न केलेलं द्वैत आहे ते आपल्याला
आत्मज्ञान करून घेण्यासाठी काहीच अडथळा करत नाही, तर मनोमय द्वैत अडथळा करतं. तर मनोमय द्वैत कशाला म्हणावं आणि ते मनोमय द्वैत कशाला म्हणावं बोला. सांगू का? हो. मनाने निर्माण केलेलं दिवे त्याला मनोमय म्हणावं. माझा मुलगा, पती, बहीण, भाऊ ही जी मनानं निर्माण केलेलं आहे मग त्याला मनोमय. ही कसा अडथळा करतं? आता मग आता आपल्याला त्याच्याबद्दल होती मनोमय द्वैतामुळं. बरोबर आहे. मनोमय द्वैतामुळं आपण त्याच्यामध्ये लिप्त होतो आणि ही मी आणि माझं म्हणत बसतो. आणि ही मी अहंता कशाला म्हणावं लक्ष्मीताई? लक्ष्मीताई बनाळे अहंता कशाला म्हणावं? हां, म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणे. ममता म्हणजे स्वतःवर. ओम नमः शिवाय. हँड रेस करा. कोणाला येते अहंता ममता? अहंता सुनीता अहंता कशाला म्हणावं? स्वतःच्या देहावर प्रेम करणे म्हणजे अहंता. आणि ममता? अहंता म्हणाली. ममता कशाला म्हणावं? ममता देहाधिकाच्या बहीण भाऊ जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. द्रव्य सोडायचं नाही. सगळे शब्द घ्यायचे. अहंता आणि आला का लक्ष्मीताई लक्षात? तुम्ही काय सांगितलं? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे अहंता. हां, असं सांगितलं ते. मला पूर्ण वाक्यात नाही सांगता आलं. आता लक्षात. नमस्कार. म्यूट करा. स्वतःच्या देहावर प्रेम करणं. किती प्रेम करतो आपल्या देहावर. दिवस आणि रात्र त्या देहाला सजवण्यात, त्याला कपडे घ्यायचे उठल्यापासून मावळेपर्यंत त्या देहाच्याच ह्याच्यामध्ये आपण राहतो. देहावर प्रेम करतो. त्याला अहंता म्हणावं. आणि देहादिक जे आहेत नाते आणि धनावर सुद्धा धन सोडायचं नाही. देहादिक जी देहसंबंधी जी नाते आहेत आणि धन याच्यावर प्रेम करणं म्हणजे ममता. आणि अहंता आणि ममता हीच मनोमय द्वैताचं खरं कारण आहे. आणि हीच कशाला अडथळा आहे? तर आत्मसुखाला, आपल्या आत्मज्ञानाला हेच अडथळा करतात असं सद्गुरू सांगत आहेत. उत्पन्न केलेलं जे बाह्यद्वैत दृष्टीस पडतं ते म्हणजे अद्वैत ज्ञानाला कोणत्याही रीतीने अडथळा करते असेही नाही. अडथळा करत नाही असं सांगू लागलेले आहेत. इतकेच नाही तर उलट शास्त्राधिकाच्या द्वाराने अद्वैत ज्ञान होण्याच्या कामी मोठे सहाय्यच करते. ही जी उत्पन्न केलेलं, ईश्वरानं उत्पन्न केलेलं द्वैत आहे ते आपल्याला सहाय्यच करतं. कसं सहाय्य करतं? तर शास्त्राधिकाच्या द्वाराने अद्वैत ज्ञान होण्याच्या कामी मोठे सहाय्य होते. शास्त्र ही सुद्धा एक उत्पन्न केलेलंच आहे ना जगतात. सद्गुरूसुद्धा उत्पन्न केलेलेच आहेत ना जगतानं. मग गुरु आणि शास्त्र ही आपल्याला सहाय्य करतात. म्हणजे ईश्वरानं केलेलं द्वैतच आपल्याला सहाय्य करतं. त्याला अडथळा येत नाही. द्वाराने अद्वैत ज्ञान होण्याच्या कामी मोठं सहाय्यच करते. शिवाय ते खोटे आहे असे जाणण्याच्याच एका उपाया वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते नष्ट करण्यासारखे नाही. ही जी द्वैत आहे ही खोटं आहे असं जाणायला पाहिजे. दुसरं कशानंच ती नष्ट होत नाही. फक्त आपण जाणायचं आहे खोटं आहे म्हणून. आता स्वप्न पडलं आहे आपल्याला. स्वप्नामध्ये जे दिसतंय ते जागं झाल्यावर खोटं आहे असं आपण जाणतो का नाही? मग त्याला नष्ट करण्याची गरज आहे का? खोटं आहे हे जाणलं की ते आपोआपच नष्ट झालं. खोटं आहे हे आपल्याला जाणायचं आहे फक्त. आता सिनेमा आहे. सिनेमा आपण बघतो पण सिनेमा खरा आहे का हो?
तर सिनेमा खोटा आहे हे आपण जाणलं की झालं, दिसतंय पण खोटं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीनं हनुमंताचं नाटकामध्ये पार्ट केलं, शेपूट बसवलं, सगळं हनुमंताचं सगळं नाटक केलं, परंतु जी नाटक करणारा जो व्यक्ती आहे तो आपल्याला माहीत आहे कोण आहे ती, त्याचं नाव गिरीश आहे नाटक करणाऱ्या व्यक्तीचं. तर आपल्याला ते हनुमंताचं जी पार्ट आहे ते खोटं आहे माहीत आहे का नाही, त्याचं नाव खरं गिरीश आहे ही माहीत आहे. मग खरं कळालं की खोट्याचा बाद आपोआपच होतो. म्हणून दुसरा कोणता उपाय करण्याची त्याला गरजच नाही. आपण आत्ताच बघितलं, सापाला मारण्याची गरज नाही तर ते आपोआपच निवृत्त होतं. तसंच इथं खरं कळालं की खोट्याची निवृत्ती आपोआप होते. म्हणून आत्मज्ञान झालं की भौतिक प्रपंच हा जी जगत आहे त्याची निवृत्ती आपोआपच होते. त्यासाठी ईश्वर कृपा द्वैत असे ना बापडे, असंच असलं तर असं म्हणू लागलेले आहेत सद्गुरू. ईश्वर कृत द्वैत असे ना बापडे, ईश्वरानं जे निर्माण केलेलं द्वैत आहे ते असू द्या, असू जा, असे ना बापडे. आपण त्याचा कशासाठी द्वेष करावा? द्वेष करण्याचं काहीच कारण नाही. जेवढे केलेले द्वैत, जीवाने केलेले द्वैत बंधन करते, म्हणून त्यास मात्र निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा. जीवाने जे द्वैत उत्पन्न केलेले त्याला मात्र निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा. बाकीचा नाश करण्याचा प्रयत्न आपण करू नये. आपल्याला बघा, आपल्या पायाला धुळीची ॲलर्जी आहे. मग धुळीची ॲलर्जी तर जिथं जावं तिथं कपडे आतरीत बसू नये, तर आपल्याच पायाला कपडा बांधावा. आपल्याच तसं सगळं करणं शक्य नाही. आपल्याला जिथं जाऊ तिथं कपडे हातरीत बसून त्याच्यावर पाय ठेवून जाणं शक्य नसतं. त्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्या पायाला कपडा बांधावा लागतो किंवा पायात चप्पल आपल्या घालावी लागते. धुळीची ॲलर्जी आहे आपल्या पायाला, तर आपल्याच पायाला कपडा बांधावा लागतो. तसंच इथं सांगितलेलं आहे, मनोमय द्वैताचीच निवृत्ती करावी लागते. जे ईश्वरानं द्वैत उत्पन्न केलं ते कशालाच अडथळा करत नाही, त्यामुळं ती बंधनही करत नाही. ती उलट आपल्याला आपलं आत्मज्ञान करून घेण्यासाठी सहाय्यच होतं. कसं सहाय्य होतं? ओम नमः शिवाय. ईश्वरानं केलेले द्वैत आपल्याला कसं सहाय्य होतं? नंदा काकी कळालं का? ओम नमः शिवाय. ईश्वरानं केलेलं द्वैत सहाय्य कसं होतं? सुनंदाताई बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ईश्वरानं केलेलं द्वैत कसं व्हायचं? जीवाने केलेले जे द्वैत बंधन आहे त्याच्याकडे आपण ते निवृत्त करायचं. म्हणजे ईश्वरानं निर्माण केलं द्वैत त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. ते करू नका. फक्त आपण जे मनानं द्वैत निर्माण केले ते निवृत्त करायचं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदाताई बोला. ईश्वर कसं सहाय्य करतं आपल्याला? गुरुशास्त्राच्या उपयोगानं आपल्याला गुरुशास्त्राचा गुरु आणि शास्त्र सुद्धा ईश्वरानंच केलेलं आहे आणि त्याच्यानंच आपल्याला ज्ञान होऊ लागलेलं आहे. सद्गुरू आणि शास्त्र दोन्ही असल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान होत नाही. म्हणून ईश्वरानं केलेलं सद्गुरू आणि शास्त्र हे द्वैतसुद्धा आपल्याला आपल्या आत्मज्ञानापर्यंत जाण्यासाठी सहाय्यच होतं. कळालं का काकी? कळालं का? कळालं. हां, काय कळालं? गुरु आणि शास्त्र. गुरुशास्त्र कळालं. गुरु आणि शास्त्र यांचं ज्ञान झाल्यानंतर आपले ओम नमः शिवाय आज लक्ष नव्हतं. शिवाय सद्गुरू शिवाय ज्ञान होत नाही. सद्गुरू कशाचं ज्ञान करून देतात, तर शास्त्राचं ज्ञान करून देतात. अद्वैत शास्त्राचं. दोन नाही तर एकच आहे.
हे समजून सांगतात. मग सद्गुरू आणि सतशास्त्र हे सुद्धा कोणी निर्माण केलं? ओम नमः शिवाय. कुणी निर्माण केलं? सद्गुरूला कुणी निर्माण केलं? सतशास्त्र कुणी निर्माण केलं? ईश्वरानंच केलं आहे. मग ईश्वराने केलेलं ईश्वरानं हां, द्वैतच आहे ना. मग ते आपल्याला मदत करतंय का नाही? आता काय करायला आपण शास्त्राचा अभ्यास करू लागलेलो आहोत सद्गुरूच्या मुखातून. ते आपल्याला आपल्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं. म्हणून ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत आपल्याला कोणताही अडथळा आणत नाही. मनोमय द्वैतच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा आणतं. शास्त्र कशाला म्हणावं? शास्त्र कशाला म्हणावं? जे माहीत नाही तेच माहीत करून देतं बघा शास्त्र. जे आपल्याला माहीत नाही ते माहीत करून देतं, ज्ञान सांगतं, त्याला शास्त्र असं म्हणावं. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. राहिलेला विषय आपण उद्या बघू. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द वाणीतून बाहेर पडलेले असेल ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.